गुरुपौर्णिमेला श्री अक्कलकोट स्वामी समर्थांची सेवा अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी त्यांची सेवा करताना खालील गोष्टी करता येतात. सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे घालावीत. घरात किंवा मंदिरात स्वामींच्या मूर्ती फोटोसमोर सुंदर रांगोळी काढावी. स्वामींचा फोटोला फुलं, हार अर्पण करावा. गंध, अक्षता, गुलाल लावावा. उदबत्ती दीप लावावे. पंचामृताने अभिषेक करणे शक्य असल्यास करावे. स्वामींच्या उपदेशांचे वाचन करावे. स्वामी चरित्र, स्वामी उपदेश किंवा श्री स्वामी समर्थ अध्याय यांपैकी काहीही वाचावे. त्यांचे शिकवण आठवाव्या व आत्मपरीक्षण करावे. नैवेद्य अर्पण. स्वामींना त्यांना प्रिय असलेले नैवेद्य अर्पण करावा. केळी, दूध, दही, साखर, गूळ, पुरणपोळी, झुणका भाकर, वरण भात. नैवेद्यानेत पूर्वी तांदळाचा भात आणि गोड पुरणपोळी अत्यंत प्रिय मानली जाते. मंत्रजप व नामस्मरण. ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा स्वामी समर्थ असा नामजप करता येईल. गुरुसेवा किंवा वृद्ध सेवा करणे. गुरु किंवा वडीलधारी मंडळी यांची सेवा. पाय धुणे, अन्न वस्त्र दान करणे. वृद्ध किंवा गरजू लोकांना अन्नदान, कपड्यांचे दान करावे. स्वामींची आरती. श्री स्वामी समर्थ आरती संध्याकाळी वाजवून कुटुंबासह भक्तिभावाने म्हणावी. घरी संगीत, टाळ, मृदुंग असल्यास आरतीला विशेष आनंद येतो. अन्नदान आणि साधू संत सेवा. गरिबांना भोजन, वस्त्र किंवा मदतीचा हात द्यावा. मंदिरात जाऊन प्रसाद वाटावा. विशेष सूचना. या दिवशी क्रोध, वाईट विचार, वाईट शब्द टाळावेत. अधिकाधिक वेळ भक्ती, सेवा आणि स्वच्छतेत घालवावा. आपल्या गुरु, आई-वडिलांना वंदन करून आशीर्वाद घ्यावा. हाच खरा गुरुपौर्णिमेचा हेतू, म्हणजे गुरुचे स्मरण, सेवा आणि आत्मोन्नती. स्वामी समर्थांचा आशीर्वाद नेहमीच तुमच्यावर राहो. जय स्वामी समर्थ.